हॅलो फ्रेंड, मी आहे शीतल. येणाऱ्या 2019च्या मेगा भरतीकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. सो फ्रेंड, जे कोणी एक्झामसाठी तयारी करत आहे त्यांच्यासाठी ग्रुप डी ची हे क्वेश्चन पेपर. फ्रेंड्स, 2015 साली ही एक्झाम झाली आहे. यामध्ये माझी एक मैत्रिणीचे सिलेक्शन सुद्धा झाले आहे. आपण आज बघणार आहोत. ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 पार्टिशनमध्ये क्वेश्चन्स विचारले आहेत. 100 प्रश्न 100 गुणांसाठी. वेळ आहे 1.5 तास. भाग 1 मराठी 25 प्रश्नासाठीचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा भाग 25 प्रश्नांचा बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले. अधोरेखित शब्दाची जात कोणती? अरिष्ट या शब्दाला अधोरेखित आहे. पर्याय क्रमांक 1 सर्वनाम, पर्याय क्रमांक 2 नाम, पर्याय क्रमांक 3 क्रियापद, पर्याय क्रमांक 4 विशेषण. सो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाम. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. हा पहा माझा नवा कुत्रा. पर्याय क्रमांक 1 पहा, पर्याय क्रमांक 2 नवा, पर्याय क्रमांक 3 हा आणि पर्याय क्रमांक 4 कुत्रा. सो फ्रेंड्स, प्रश्न क्रमांक 2 याचे आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 हा. प्रश्न क्रमांक 3. निश्चितपणे एकवचनी असणारा शब्द ओळखा. पहाड, दगड, गड आणि झाड. सो फ्रेंड्स, तो पहाड, एक पहाड अनेक पहाड, एक दगड अनेक दगड, एक गड अनेक गड आणि एक झाड अनेक झाडी. सो हा अनेकवचनीमध्ये बदलतो, त्यामुळे निश्चितपणे एकवचनी असणारा शब्द पर्याय क्रमांक 4 आहे झाड. प्रश्न क्रमांक 4. श्रीलिंगी शब्द ओळखा. तबक, सूर्य, कसरत आणि नमस्कार. ते तबक, तो सूर्य, ती कसरत, तो नमस्कार. सो आन्सर इज पर्याय क्रमांक 3 कसरत. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप असलेले वाक्य कोणते? अमावस्येच्या रात्री गडद काळोख असतो. फ्रेंड्स, असतो याचं भूतकाळी रूप करण्यासाठी होता, म्हणून पर्याय क्रमांक 4 अमावस्येच्या रात्री गडद काळोख होता. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. किती सुंदर देखावा आहे हा. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. बेशिस्त, परीक्षा, तरतूद आणि तज्ज्ञ. याचं उत्तर आहे परीक्षा. प्रश्न क्रमांक 8. खालील अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. खूप द्रव्य मिळणे. पर्याय क्रमांक 1 अत्तराचे दिवे लावणे. पर्याय क्रमांक 2 जीवाची मुंबई करणे. पर्याय क्रमांक 3 स्वर्ग 2 बोटे होणे. पर्याय क्रमांक 4 उखळ पांढरे होणे. खूप द्रव्य मिळणे या वाक्प्रचाराचा अर्थ हा पर्याय क्रमांक 4 उखळ पांढरे होणे आहे. प्रश्न क्रमांक 9. दुष्काळात 13वा महिना या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? दुष्काळात 13वा महिना याचा आन्सर आहे संकटात भर पडणे. प्रश्न क्रमांक 10. समान अर्थाचा शब्द निवडा. समान अर्थी शब्द तुरग. यासाठी पर्याय क्रमांक 1 केसरी, पर्याय क्रमांक 2 पक्षी, पर्याय क्रमांक 3 घोडा, पर्याय क्रमांक 4 कारागृह. तुरग याच्यासाठी उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे फ्रेंड्स. समानार्थी शब्द हा घोडा आहे. प्रश्न क्रमांक 11. योग्य विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. आरंभ या शब्दासाठीचा विरुद्ध अर्थी शब्द आहे अखेर. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? वातावरण, बेलभांडार, साफसफाई आणि सही सलामत. सो फ्रेंड्स, याच्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वातावरण. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी अचूक जोडी असलेला पर्याय कोणता? फळांची चवड, पोत्यांची रास, हरणांचा जथा, फुलांचा गुच्छा. अचूक उत्तर आहे फुलांचा गुच्छा. प्रश्न क्रमांक 14. जसे पक्ष्यांचा किलबिलाट तसे पाण्याचा खळखळाट. प्रश्न क्रमांक 15. किल्ल्याभोवतीची संरक्षक भिंत या शब्दसमूहासाठी योग्य असलेला शब्द खालीलपैकी कोणता? बुरुज, तट, गढी, खंदक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तट. प्रश्न क्रमांक 16. खालील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्य, पर्याय क्रमांक 2 स्वाद,
पर्याय क्रमांक 3 स्वामिनी, पर्याय क्रमांक 4 स्वादिष्ट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वामिनी. प्रश्न क्रमांक 17 अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. बळकट दातांचा दंड शोभून दिसतो. बळकट दातांचा दंड शोभून दिसतो. अधोरेखित शब्द आहे दंड, त्याचा अर्थ हा काठी म्हणून घेतला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 काठी हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी उपसर्ग घटित नसलेला शब्द कोणता. आशीर्वाद, आसक्त, आमरण, आभूषण. याचा उपसर्ग घटित नसलेला शब्द हा आशीर्वाद आहे. प्रश्न क्रमांक 19 डॅश यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराज जानोरकर. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव हे डेबूजी झिंगराज जानोरकर आहे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोडी ओळखा. बालदिन 14 नोव्हेंबर बरोबर, कामगार दिन 1 मे बरोबर, बालिका दिन 3 जानेवारी बरोबर आणि पर्याय क्रमांक 3 हा शिक्षक दिन 5 सप्टेंबर ही चुकीची जोडी आहे, म्हणून उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 21 खालील घोषणा पूर्ण करा. झाडे, ऊन, पाणी, वारा, डॅशला नकोच थारा. पर्याय क्रमांक 1 शुद्ध हवा, पर्याय क्रमांक 2 आरोग्य, पर्याय क्रमांक 3 स्वच्छता, पर्याय क्रमांक 4 प्रदूषण. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रदूषणला नकोच थारा. प्रश्न क्रमांक 22 शब्दकोडे पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. इथे 3 बॉक्स दिले आहेत आणि समोर कण हा त्याला शब्द जोडणार. तर ह्या पर्यायापैकी उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. सूळ कण, पट कण, चट कण आणि खरकण. प्रश्न 23, 24 आणि 25 साठी आपल्याला एक पॅरेग्राफ दिला आहे उतारा. ह्या उतार्यावरती हे प्रश्न आहेत. फ्रेंड्स, मी उतारा वाचून दाखवते. जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशी म्हण प्रचलित आहे. बालकांना घडविणे हे फार मोठे कार्य आई करत असते. आपला पाल्य हा ज्ञानी, पंडित, विद्वान आणि आदर्श नागरिक बनावा अशी प्रत्येक आईची मनीषा असते. परंतु या मार्गावर अनंत अडचणी येत असतात. त्यांना न डगमगता सामोरे जात आपल्या पाल्याचा उत्कर्ष साधण्याची क्रिया फक्त एका आईलाच करता येते. यासाठी गरज आहे ती म्हणजे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याची. छोटा पॅरेग्राफ दिला आहे फ्रेंड्स. प्रश्न क्रमांक 23 आपला पाल्य कसा नसावा असे आईला वाटते. पर्याय आहे ज्ञानी, विद्वान, पंडित, भ्रष्टाचारी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे, भ्रष्टाचारी. प्रश्न 24 इच्छा या अर्थाचा शब्द उतार्यामध्ये कसा घेतला आहे. तर कार्य, उत्कर्ष, मनीषा आणि गरज. फ्रेंड्स, मनीषा हे उत्तर आहे. इच्छा याच्यासाठी समानार्थी मनीषा हा शब्द उतार्यामध्ये घेतला आहे. प्रश्न क्रमांक 25 शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचल्यामुळे खालीलपैकी कोणती गोष्ट घडणार नाही. फ्रेंड्स, आपण गडबडीमध्ये पूर्ण प्रश्न वाचत नाही तेव्हा घडणार नाही असं विचारलं आहे. ऑप्शन प्रत्येक मूल शिकेल, प्रत्येक आई साक्षर होईल, बालके आदर्श नागरिक बनणार नाहीत आणि कुटुंबातील स्त्री कुटुंबाला साक्षर करण्याचा प्रयत्न करेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बालके आदर्श नागरिक बनणार नाहीत. फ्रेंड्स, आपण मराठी भाषेचे 25 प्रश्न बघितले आहेत आज. फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक बटन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ बनेल. प्लीज हिट द लाईक बटन.